मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधान परिषद में आश्वासन दिया है कि शनिश्वर देवस्थान शनि शिंगणापुर का विशेष ऑडिट किया जाएगा। शनि शिंगणापुर देवस्थान में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार के आरोप लगे थे। मुद्दा उठाया गया कि शनि शिंगणापुर मंदिर में 1800 कर्मचारी कार्यरत है, जबकि 65 कर्मचारियों की जरूरत है। बावनकुले ने मुद्दा उठाया कि 65 कर्मचारियों में से केवल 12 कर्मचारी काम पर आते हैं और बाकी को घर से वेतन मिल रहा है। इसके साथ ही बावनकुले ने आरोप लगाया कि शनि शिंगणापुर में चौठारी जाने के लिए 500 रुपए की रसीद संस्थान के बाहर बनाई गई थी और आरोप है कि इस रसीद के माध्यम से 2 करोड़ रुपए का भ्रष्टाचार किया गया है। संबंधित दान शनेश्वर नाम का निजी स्कूल के नाम पर ये वसूली की जा रही है। बावनकुले ने कहा है कि शनि शिंगणापुर में 24 घंटे बिजली होने के बाद भी हर महीने जनरेटर में 40 लाख रुपए का डीजल खर्च होता है। इसलिए चंद्रशेखर बावनकुले ने शनि शिंगणापुर मंदिर को मिलने वाले दान की राशि की उच्च स्तरीय जांच की मांग की है। इस पर प्रतिक्रिया देते हुए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी कहा है कि शनि शिंगणापुर मंदिर में भ्रष्टाचार हुआ है और कहा है कि जल्द ही उसकी उच्च स्तरीय जांच कराई जाएगी। शनेश्वर संस्थान शनि शिंगणापूर सभापती महोदय, या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी 2/11/2022, 25/1/2022 आणि सातत्याने शासनाकडे दिलेल्या आहेत। माननीय सभापती महोदय, बावनकुळे साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत ते विषय गंभीर आहेत। मुळात तर 1700 आणि 1800 कर्मचारी याची आवश्यकताच तिथे नाही आहे, पण तेवढे कर्मचारी त्या ठिकाणी भरलेले आहेत। कुठली जाहिरात न देता मनात येईल तसे कर्मचारी भरले आहेत, ही देखील वस्तुस्थिती आहे। आता यातले किती लोक काम करतात, किती करत नाही, बायोमेट्रिकचा रेकॉर्ड आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील। मुळात याच्यामध्ये काही बाबतीत सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी चौकशी केली आणि एक अर्ज निकाली काढलाय, पण एकूण सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ही चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं दिसत नाही। ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही आणि म्हणून निश्चितपणे सन्माननीय बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी 2 मागण्या ज्या केलेल्या आहेत, पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल। दुसरं, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण 2018 मध्येच कायदा तयार केला आहे। शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ऍक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केलाय, परंतु तो अद्याप अस्तित्वात आलेला नाही। ते माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरात लवकर तो ऍक्ट, कारण त्याला आपल्याला अपॉइंटेड डेट फक्त नोटिफाय करावी लागते, त्या दिवशीपासून तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात येतो। दुर्दैवाने तो काही येऊ शकलेला नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्याची अपॉइंटेड डेट ही लवकरात लवकर